काय नाव सांगितलं? प्रेस कॉन्फरन्स नाही नाही नाही. आज हा इन्फॉर्मल बैठकीला उपस्थित अध्यक्ष जी आणि इतर सर्व पत्रकार बांधवांना सर्वांना नमस्कार. बरेच ठिकाणी 2-3 ठिकाणी मी बोललेली आहेत. आता कॉस्ट ऑफ रिपिटिशन मी बोलतो. जेव्हा माझा बदली झाला एप्रिल 2 मध्ये, मी तेव्हा ऍक्च्युली माझा आणि पत्रकाराचा इतकी चांगला संबंध आहे की माझा बदली होत असताना सकाळच्या एक कार्यक्रम मध्ये मी होतो. सकाळच्या कार्यक्रम मध्ये मी ऍक्च्युली भाषण देत होतो. तेव्हा माझा बदलीचा ऑर्डर मोबाईलमध्ये पडला. तिथेच सांगितलं, भाषणामध्ये सांगितलंय की मी आता हा कार्यक्रमाला मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून आलो आणि आता जाताना मी जिल्हाधिकारी सोलापूर म्हणून आता मी जात आहे. सो जेव्हा माझा बदली झाला पहिल्यांदा, ते बरेच लोकांनी मला असं सांगितलंय की ते शब्द जो वापरला तो त्यांनी असं वापरलंय की खतरनाक जिल्हा आहे की कोल्हापूर सारखे तुम्हाला वाटणार नाहीये. कारण कोल्हापूरमध्ये आपण बघितलं असेल तर, मी अगोदर कोल्हापूरमध्ये होतो. कोल्हापूरमध्ये आपण बघितलं असेल तर थोडा सगळ्या इंडिकेटर्स मध्ये थोडा चांगला आहे. सगळे इंडिकेटर्स, जे काही इंडिकेटर्स तुम्ही पकडा, पूर्ण महाराष्ट्रामध्ये थोडा ॲव्हरेज अपेक्षा खूपच जास्त आहे. ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स घ्या या लाईफस्टाईल घ्या, वातावरण घ्या, सगळ्या विषयमध्ये. आणि इन्कम खूप महत्वाचं, म्हणजे जो जीडीपी म्हणतो आपण, तो मुंबई पुण्याच्या नंतर कोल्हापूरच आहे. म्हणून तिथे तिथलं असलेले प्रॉब्लेम्स आणि सोलापूरमध्ये असलेले प्रॉब्लेम्स कम्प्लिटली वेगळं आहेत. म्हणून मला बदली झाल्यानंतर बरेच लोकांचा कॉल, इनफॅक्ट मला सोलापूरच्या लोकांच्या कॉल अपेक्षा कोल्हापूरच्या लोकांनी मला कॉल करून सांगितलं तर तुमच्या तब्येत काळजी घ्या तिकडे गेल्यानंतर. खतरनाक जिल्हा आहे तुम्हाला. पण फ्रँकली स्पीकिंग, म्हणजे आता ठीक आहे, आता सोलापूरमध्ये आलं म्हणून नाहीये, माझं सोलापूरतून बदली झालं तरी मी सगळ्या ठिकाणी हा सांगेन की सोलापूरमध्ये काम करायचे स्कोप भरपूर आहे. कोल्हापूरमध्ये कसं आहे की मला जाऊन शोधायचे काम, की हा काम इथे करू शकतो आपण, हा काम इथे करू शकतो. पण इथे माझा टेबलवर काम येतं आणि तो केलं तरी डिस्ट्रिक्टचा जो चेहरा आहे तो बदलेल. म्हणून मला सर्वप्रथम माझा सोलापूरचा बदली झाला. तिथून माझा थोडा 2-3 मिनिटचा मनोगत आहे तो मी तिथून सुरू करतो. हा पुढच्या विषय म्हणजे इथे आलो, इथे मी पदभार स्वीकारलो. मी पदभार स्वीकारल्यानंतर आशीर्वाद सर होते तिथे, एक प्रेस कॉन्फरन्स झालं. तेव्हापासून जे एप्रिल 2 पासून आज ऑगस्ट 6 आहे, जे काही मी साध्य केलं, छोटा मोठा जे काही मी साध्य केलं, त्याच्यामध्ये खूप महत्वाचा धन्यवाद या खूप महत्वाचं कॉन्ट्रीब्युशन पत्रकारांचंच राहिले. पंढरपूरचं वारी असो या उड्डाण पूल असो, आणि प्रत्येक गोष्टीवर पत्रकारांचा मला कॉन्ट्रीब्युशन खूपच सपोर्ट दिला. कारण एवढंच आहे की मी आउटसाइडर आहे. कितीही म्हणजे ठीक आहे, आता जगात सर्वात कठीण परीक्षा युपीएससी म्हणतात, पण कितीही कठीण परीक्षा केलं तर ते तो पेपर मध्येच करून मी इथे आलो. म्हणजे कितीही कठीण परीक्षा असेल तरी प्रॅक्टिकल अनुभव सोलापूरचा माझा शून्य होतं जेव्हा मी पदभार स्वीकारलो. ठीक आहे, आता थोडा विकिपीडिया असो तिथे मी अभ्यास केला. कितीही अभ्यास केला तरी तो प्रॅक्टिकल अनुभव आहे. त्या प्रॅक्टिकल अनुभव मी तुमच्याकडून मला भेटला. आणि प्रत्येक गोष्टीसाठी म्हणजे ते लहान मुलासारखे तुम्ही माझा हात पकडून पुढे गेले. याच्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम मी मनापासून धन्यवाद बोलतो. मी अगोदर सांगितल्याप्रमाणे सोलापूरमध्ये करायचे काम भरपूर आहे. मी माझा पहिल्या आठवड्यामध्येच 2-3 इन्सिडेंट्सचा उल्लेख देऊन सांगतो मी. एक माणूस माझ्याकडे आलं होते, त्यांनी सांगितलं की सोलापूरमध्ये ट्री कव्हर अत्यंत कमी आहे, 2% आहे म्हणून. मी त्यांना बाहेर काढलं की तुम्ही काहीतरी बोलून म्हणू नका. पण त्यानंतर मी खरोखर चेक करताना माझं असं लक्षात आलंय की खरोखर सोलापूरमध्ये, पूर्ण महाराष्ट्रामध्ये सगळ्यात कमी असलेले ट्री कव्हर सोलापूरमध्येच आहे. आणि सगळ्यात कमी पाऊस सुद्धा सोलापूरमध्येच आहे. आणि सगळ्यात जास्त प्रदूषण सुद्धा इन अ वे सोलापूरचंच आहे, उजनीच्या प्रदूषणमुळे. म्हणजे करायचे काम म्हणजे इतकी आहे की सर्वप्रथम मी माझा पद्धत आहे की मी जे काही काम माझ्याकडे येते मी डायरीमध्ये लिहून ठेवतो. 1-2 महिन्याच्या नंतर माझ्याकडे 65 कामाची यादी आली. 65 कामाचं यादी आलं, सगळं मला महत्वाचं वाटलं. त्यानंतर माझा आणि आशीर्वाद सरांचं एक चांगला हे आहे की ते दर सोमवारी पत्रकार परिषद घेतात. त्या पत्रकार परिषदमध्ये चर्चा करून 65 वर आता त्यानंतर 30 आणलं. 30 आल्यानंतर मी लोकप्रतिनिधीला विचारायचे, इथलं जे पुढाकार आहे त्यांना विचारून फायनली आता मला 10 वर मी आता
ठीक आहे, प्रॅक्टिकली काय आहे की माझ्याकडे 2 वर्ष आहे, मॅक्सिमम 2.5 वर्षाच्या नंतर माझा टेन्यूर मॅक्सिमम संपेल. आता पुढच्या हे इलेक्शन काही नाहीये, म्हणून मला पूर्ण टेन्यूर भेटायची शक्यता आहे चांगलं काम केलं तर. 2.5 वर्षापर्यंत माझं टेन्यूर, 2.5 वर्षामध्ये मी 65 काम तर अजिबात करू शकत नाही. माझा जो लिमिटेड टाइम आहे त्या लिमिटेड टाइम एखाद्या विषयावर फोकस करावा लागेल. आणि हे इन्फॉर्मली सांगतो तो 65तून शेवटी मी 15वर आणलं. 15वर आल्यानंतर ते जेव्हा सीएम सर आले होते 22 तारीखला बर्थडे मध्ये, सरांच्या गाडीमध्ये होतो मी. मी बरेच विषय सोलापूरच्या बद्दल चर्चा करत होतो. सर हे करायचे, तो करायचे, हे करायचे, हे करायचे. तेव्हा सरांनी मला सांगितलं की तुम्ही हा 8-9 करा, याच्यामध्ये तुमच्या जिल्ह्याचा चेहराच म्हणजे पूर्णपणे चेंज होईल. तो आता 8 विषयावर मी आणलो. सांगायचं कारण एवढंच आहे की इतकी जो यादी, इतकी जो प्रायोरिटी, इतकी अभ्यास मला कोल्हापूरमध्ये करायचे गरजच नव्हते, कारण तिथे ऑलरेडी बरेच विषय पुढे गेलेले आहेत. सो म्हणून आता मी 8 विषयावर आणलो. याच्यामध्ये मी ऑलरेडी बरेच ठिकाणी मी बोललेली आहे. कॉरिडॉर याच्यामध्ये खूप महत्वाचे विषय आहे. उडानपूल मध्ये खूपच महत्वाचे. मी पहिल्या दिवसापासून उडानपूलच्या वर मी लक्ष दिलेली आहे. आता उडानपूलच्या विषयी तर संपलेले आहे, फक्त एक रेल्वेचा विषय आहे. तुम्ही काही विषय असेल तर विचारा. तो पण विषय मार्केट आहेत, कॉरिडॉरचे आहेत. त्यानंतर बरेच नॅशनल हायवे, हे सुद्धा मला ऍक्च्युली पत्रकार परिषद मधून लक्षात आलंय की बरेच नॅशनल हायवे जे प्रोजेक्ट आहेत ते बरेच ठिकाणी तसेच थांबलेले आहेत. उदाहरणार्थ हैदराबाद सोलापूर. कुणीतरी मला सांगितलं की आमच्या पत्रकार परिषदमध्ये सांगितलं, तुम्ही सांगितलं मला. त्यानंतर मी आढावा घेतल्यानंतर लक्षात आलं की ते कॉन्ट्रॅक्टर सोडून गेले. ते कॉन्ट्रॅक्टर सोडून गेले तर नॉर्मली आम्ही काय करतो, त्यांना ब्लॅकलिस्ट करून पुढे जातो, या नवीन कॉन्ट्रॅक्टर देतो. तसेच पेंडिंग झालेली आहे, तो सुद्धा मला रेज करावा लागेल. तो म्हणजे असं 8-9 विषय आहेत. उजनी जलपर्यटन जो विषय आहे, आयटी पार्क सोलापूरमध्ये एस्टॅब्लिश झाला तर सोलापूरच्या युवासाठी आणि महिलांसाठी आपण ह्याविषयी आता मी बघू शकतोय की तुम्हाला किती लोकांना हा विषय माहिती आहे मला माहिती नाही. सोलापूरचे जो लोकसंख्या आहेत, वोटर्सच्या यादी आहेत, महाराष्ट्रामध्ये सर्वात टॉप 5 मध्ये 5th पोझिशनवर आहे. लोकसंख्या आणि मतदारांच्या संख्या, हे वोटर संख्या, हे दोन्ही पकडलं तर महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त अहिल्यानगरापेक्षा जास्त आहे, औरंगाबादापेक्षा जास्त आहे. मुंबईचे 2 डिस्ट्रिक्ट, मुंबई, पुणे, नाशिकच्या नंतर सोलापूरच आहे. 2 मुंबई, 1 पुणे आणि 1 नाशिकच्या नंतर 5व्या नंबरवर आम्ही आहे. इतकी पॉप्युलेशन असून सुद्धा आमच्याकडे ऑल्टरनेटिव्ह इकॉनॉमी जो म्हणतो आपण, तो नाही आहे आमच्याकडे. कृषी सोडलं तर मोठ्या कंपनी ठीक आहे, 1-2 आहेत, पण ज्या प्रमाणामध्ये पुण्यामध्ये आहे त्या प्रमाणामध्ये ऍटलिस्ट असू दे. आमच्याकडे आमच्यापेक्षा कमी लोकसंख्या असलेले अहिल्यानगर असो, छत्रपती संभाजीनगर असो, त्या संख्येने तिथे आहेत, आमच्याकडे नाही. आणि छत्रपती संभाजीनगर आणि अहिल्यानगर कम्पेअर करत असताना सगळ्यात जास्त काय म्हणतो आपण, नॅशनल हायवेच्या डेन्सिटी आमच्याकडेच आहे, रोडच्या डेन्सिटी आमच्याकडेच आहे. एअरपोर्ट आहेत, एअरपोर्टचं तर पुढच्या प्रायोरिटी एअरपोर्टचं नाईट लँडिंगच आहेत. सो एअरपोर्ट इतकी असून सुद्धा आमच्याकडे तो अल्टरनेटिव्ह इकॉनॉमी म्हणतो आपण, तो आमच्याकडे नाही. तो महत्वाचा, युवासाठी महत्वाचा आहे. सो असं मी प्रायोरिटी ठेवलेले आहे. त्या माझा अपेक्षा आहे की सगळ्यांच्या सहकार्याने आणि आपल्या सगळ्यांच्या सल्ल्याने हे जे 8-9 विषय मी निवडलेली आहे त्या माझा टेन्यूर मध्ये पूर्ण करायला मी पूर्णपणे प्रयत्न करतो. याच्यामध्ये पहिला टप्पा म्हणून बरेच विषय आम्ही इथे कसं झालंय की नॉर्मली IAS ऑफिसरचं एक पद्धत आहे की हे परत इन्फॉर्मल आहे, हे आमच्या ऍक्च्युअली विषय IAS फक्त नाहीये, तर सगळं ऑफिसरचं जे क्लास 1 अधिकारीचा विषय आहे, RDC कोणी असो, विषय आहे की जे कोणी नवीन आलंय की त्यांना जुना जो प्रोजेक्ट आहे तो घ्यायला ते थोडा हे करतात, ती इगो प्रॉब्लेम असतात. ठीक आहे, हे यांच्या काळामध्ये झालेली आहे, मला कशाला करायचे, मला नवीन काहीतरी करून मला दाखवायचे. पण सोलापूरमध्ये तसं नाहीये. जे काही शंभरकर सरांनी घेतले, जे काही अगोदर भोसले साहेबांनी घेतलं, तर आशीर्वाद सरांनी स्वीकारलं आणि याच्यामध्ये 50% पर्यंत आणून ठेवलं. आणि जो ट्रान्सफर ऑफ पॉवर या ट्रान्सफर ऑफ ऑथॉरिटी जो आहे तो एकदम स्मूथ मध्ये झालं. तुम्ही पण लक्षात, मी आता पण आशीर्वाद सरांचा उल्लेख घेतो मी. म्हणून मला प्रत्येक गोष्टीसाठी मी सरांना विचारतो, सरांचा सल्ला घेतो. तर ट्रान्सफर ऑफ पॉवर या ट्रान्सफर ऑफ पोझिशन आहे खूप स्मूथली झालेली आहेत. आणि माझं एक्सपेक्टेशन आहे की माझ्या टेन्यूर मध्ये हे पूर्ण जे काही 8-9 विषय मी निवडलेली आहेत तो पूर्णपणे कम्प्लीट करायला प्रयत्न करेन. आणि मी
चार्ज घेत असताना बरेच विषय अडकलं होतं. जसं धरण पाणी अडकते तसं अडकलं होतं. आता पूर्ण गेट्स उघडलेली आहेत. सगळं विषय मार्गी लावलेली आहे. सगळे विषय मार्ग लावलेले आहेत. प्रत्येक ठिकाणी ज्या ठिकाणी अडकलं होतं तो पूर्ण आयडेंटिफाय करून पूर्ण आता आता वॉटर फ्लोईंग सुरू झालं. म्हणजे धरण उघडल्यासारखे आता व्हायला सुरू झालं. की माझं म्हणणं आहे की माझा अपेक्षा आहे की ते माझा टेन्यूर पर्यंत हा विषय पूर्णपणे होऊन जाईल. हे 8-9 विषयचे करतो आणि शेवटचा माझा एक विषय सांगून मी माझा मनोगत जे काय याचं संपवतो. वारी मला माझं ऍक्च्युली फ्रँकली स्पीकिंग पूर्ण जगात मी भारत वगैरे बोलणार नाही, पूर्ण जगात लार्जेस्ट रिलिजियस कॉन्ग्रिगेशन म्हणजे सगळ्यात जास्त भाविक येणाऱ्या रिलिजियस कॉन्ग्रिगेशन कुंभच्या नंतर आमच्या हे आहे आषाढी वारी. बरेच लोकांनी मला विचारलं की मग रथयात्रा नाही आहे का ओडिशाच्या? रथयात्राची संख्या 10 ते 12 लाख, पण आमच्याकडे जवळपास 32 लाख. आमचे जे काही अधिकृतपणे आलेले यादी आहे त्याच्यापेक्षा जास्त पण असू शकतं, या 1-2 लाख प्लस ऑर मायनस असू शकतंय. पण आमचा ॲव्हरेज आहे 32 लाख. तो सगळ्यात लार्जेस्ट रिलिजियस कॉन्ग्रिगेशन जो आहे तो आमच्या आषाढी वारी. आणि आषाढी वारी कुंभपेक्षा कठीण आहे, कारण एवढंच आहे की कुंभ थोडा स्पेस्ड आउट आहे. फक्त एक दिवस नाहीये असं आमच्या आषाढी एकादशी सारखे एक दिवस नाही, खूप स्पेस्ड आउट आहेत. म्हणजे जवळपास 6 महिन्याच्या मध्ये कोणी कधीही येऊ शकतात. म्हणजे एकच दिवसला इतकी जास्त गर्दी असणारे, इतकी जास्त भाविक असणारे, जास्त वारकरी असणारे एकमेकांच्या आषाढी वारी खूप मोठा चॅलेंज आहे. पण मला परत सांगतोय की प्रत्येक ठिकाणी मला पत्रकारांच्याकडून खूप सपोर्ट भेटलं. इनफॅक्ट लास्ट म्हणजे मी काय केलं की सगळे पत्रकार मित्र जे काही आहेत सोलापूरच्या आणि पंढरपूरच्या सगळ्यांचा एक ग्रुप म्हणजे माझा व्हॉट्सअपमध्ये एक छोटासा एक ग्रुप सारखे बनवलं. म्हणजे तुम्हाला ग्रुपमध्ये आहे का नाही दिसणार नाहीये. मला एक टॅब दिलं, मी त्या टॅब क्लिक केलं तर त्या पत्रकाराकडून जे काही मेसेज आलेले ते मला दिसेल. ऍक्च्युली दररोज मला इतकी मेसेज यायचे की याच्यामध्ये पत्रकारांनी काय सांगितलेले आहे, इतर लोकांनी काय सांगितले मला कळेल. म्हणून मी एक टॅब तयार केलं. त्या टॅब तयार करून तसं आपण फॅमिलीला टॅब तयार करतो ना, टॅब तसं आम्ही पत्रकारांचं एक टॅब तयार केलं. आणि शेवटचे तर 5 दिवस फक्त पत्रकाराकडूनच फीडबॅक घ्यायचे, तिथे हे झालेले आहे, तिथे हे झालेली आहे. म्हणून मला खूप सपोर्ट दिला. आणि फ्रँकली स्पीकिंग हा वारी खूपच चांगल्या पद्धतीनं पार पडलेली आहे. मला सगळ्या ठिकाणीतून मला आणि माझा टीम, हे वैयक्तिक यश नाही आहे, हे पूर्ण टीम एफर्ट आहे. मी असो, SP सर असो, ट्रॅफिकच्या बाबतीत SP सर असो, PWD असो, सगळं CEO सगळ्यांच्या जिल्हा परिषद याच्यामध्ये सगळ्यांचं कॉन्ट्रीब्युशन आहेत. आणि सगळ्यांचं कारण एवढंच आहे की हे आपण मराठीमध्ये मला माहिती आहे काय आहे म्हणून, एक लिटमस टेस्ट म्हणतात. परीक्षा आहे, अग्निपरीक्षा सारखे आहे. प्रत्येक ऑफिसरचा जे आषाढी वारी आहे तो अग्निपरीक्षा सारखे आहे. तर आमच्यावर ट्रस्ट येते की हा अधिकारी काम करू शकतायत म्हणून. आणि म्हणून आम्हाला हा संधी भेटला आणि यशस्वीपणे पार पडलेली आहेत. आणि सगळ्या ठिकाणी सगळं वारकरीकडून आणि इतकी चांगला झाला वारी की आम्ही फिरत असताना, नॉर्मली ते शेवटचे 2-3 दिवस मी बाईकमध्येच फिरत होतो. फिरत असताना लोक आम्हाला बाईक थांबून बोलायचे की यावर्षी नियोजन खूप चांगलं आहे. माझं गार्डला विचारू शकता तुम्ही, ड्रायव्हरला पण सगळ्यांनी तसे सांगितलं. प्रत्येक लोकांना थांबून सांगायचे की एकदम भारी नियोजन चांगलंपणे पार पडलं. मी पांडुरंगांच्या पण याच्यामध्ये आहेत आणि खूप खास करून सगळ्या तुमच्या सपोर्टमुळे झाला. आणि मी धन्यवाद बोलतो. तो भारी यशस्वीपणे पार पडायचे म्हणून मी 15 दिवस उपोषण केलं. झालं, पुढच्या दिवशी सोडलो 26 तारखेला. एकदम ज्येष्ठ आहे ना, त्यांना दर्शन घडवून द्यायला तुम्ही एक प्लॅन करतो, दिव्यांग लोकांना दर्शन काय सुरू झालं. तो वारीमध्ये मला ऍक्च्युली 3 विषय लक्षात आला, ज्या मी पुढच्या वर्षीमध्ये विचारणार आहेत. मी आता कशा पद्धतीने इम्प्लिमेंट. अंकुश, मला थोडा पाणी आणा ना. अंकुश, पाणी आणा. 3 विषय मला पुढच्या वारीमध्ये करायचे म्हणून मला लक्षात आला. तो म्हणजे सर्वप्रथम सध्या मला दर्शन करायचं म्हटलं तर माझ्याकडे 3 ऑप्शन. इधर दुरून मला कलश दर्शन करून निघायचे, या मुखदर्शन करायचे. मुखदर्शन करायला मला किमान 6 ते 7 तास लागेल. या पददर्शन करायचे. याच्यासाठी किमान
यावर्षी तर जवळपास 18 ते 19 तास झाले. पण आमच्याकडे वारकरीचे तुम्ही तो क्लासिफिकेशन या वारकरीचे तुम्ही थोडं अनालाइज केलं, तर जवळपास 60 ते 65% वारकरी जो आहेत आमचे वयोवृद्ध वारकरी. शेतीमध्ये काम करून आमच्याकडे येतात आणि बरेच वारकरीचे असं आहे की त्यांना आपण त्या व्हिडिओमध्ये पण बघू शकलं असेल की पूर्णपणे डिसेबल झालेली आहेत, वयोवृद्ध झालेली आहेत आणि पूर्णपणे काय म्हणतो आपण पॅरालाइज झालेले काही वारकरी आहेत. आता अशा असताना सध्या वयोवृद्ध वारकरी असो या पूर्णपणे पॅरालाइज झालेले वारकरी, आजारीपणे असलेले वारकरी असो, त्यांना सध्या दर्शन या समजा मी तो एक उदाहरण आहे. म्हणजे मी एक पीएपी दर्शन करून घेतलं, तो एक उदाहरण आहे. दुसरा एक विषय सांगतो. वाकरीमध्ये एक वारकरी होता. वारकरीचं काय झालंय की रात्री स्ट्रोक आला. वाकरीमध्ये स्ट्रोक आलंय. स्ट्रोक आल्यानंतर त्यांना म्हणजे स्ट्रोक आला म्हणजे मेजर स्ट्रोक आलेला नाहीये, मायनर स्ट्रोक झाला. त्यांना एक साईड पॅरालाइज झालं. त्यांना खूप मन दुखवलंय की ठीक आहे, आम्हाला काही आता दर्शन घेऊ शकत नाही, काय करायचे, म्हणजे मी थांबू शकत नाही, कलश दर्शन पण घेऊ शकत नाही. आम्ही त्यांना पकडून आम्ही आतमध्ये व्हीलचेअरवर घेऊन दर्शन करून आम्ही परत सोडवलं. म्हणजे हा जो विषय आहे ते खूप महत्वाचे. अशा पद्धतीने आता वयस्कर माणूस सोडलं तर 35 लाखला 60% वयस्कर, 60%च्या बाई 65च्या वर असणार आहे. असं प्रॅक्टिकल नाहीये. सो माझा पहिला पुढच्या वर्षी जो विचार करायचा आहे की पहिला जे कोणी ठराविक रुग्ण वगैरे असेल या पूर्णपणे पॅरालाइज असेल, 100% अंध असलेले वारकरी सध्या तरी येत नाहीये. अशा पद्धतीने गंभीर आजारी या गंभीर स्वरूपाचं जे काही डिसेबिलिटी आहे ते डिसेबिलिटी आणि यांची पुढे वॉकवरून करू शकत नाही, असं काहीतरी 8-9 क्रायटेरिया ठरवून ह्या वारकरींना सुलभ पद्धतीने दर्शन कसं घेता येईल हे मी विचार करत आहे. की कारण एवढंच एकच गोष्टी सांगतो मी, म्हणजे 15 दिवस दररोज काहीतरी नवीन गोष्ट आणि मला बरेच ऐकायला शिकायला भेटलं. ते वयोवृद्ध वारकरींना मी जो दर्शन व्हीआयपी दर्शन करून घेतलं, त्या वारकरीची चर्चा करत असताना त्या वारकरी सांगितलं की इतकी दिवस आलो मी, आता मला शेवटच्या एकदा मला विठ्ठलाचं दर्शन घेऊन मला आता पुढे जायचं. कळालं? पुढे जायचं म्हणजे मला हे सोडायचं. म्हणजे ते एक शब्द वापरला होता मराठीचा, मी असा विसरलो मी. मोक्ष. नाही, मोक्ष नाहीये ते. एक शब्द वापरला होता, मी विचारलो मी. तो असं किती वारकरी आहे आमच्याकडे की मी शेवटचा प्रयास म्हणून मला पंढरपूरला येतात. अशा पद्धतीने वारकरीला सुलभ दर्शन कसं करता येईल तो माझा विचार आहे. पहिला विषय. ऑब्झर्वेशन आहे की जो पालखी स्थल आहे ते बरेच पालखी स्थलमध्ये फायर एक्सटिंग्विशर या फायरच्या काहीतरी घटना घडलं तर ते फायर मशीन नाही आता काय म्हणतो आपण ते अग्निशमन वाहन नाहीये. तो वाकरीमध्ये होता म्हणून तिथे एक मोठा डिझास्टर आम्ही प्रिव्हेंट केला. तिथे एक सिलेंडरचा फायर आला होता. इमिडिएटली विथिन फ्यू मिनिट्स म्हणजे 2-3 मिनिटला आम्ही हे बुजवलं. वाकरीच्या आगे नव्हतं ऍक्च्युली. नातेपुते असो, माळशिरस असो, तिथे कुठेही नव्हतं फायर अग्निशमन वाहन नव्हतं. पण तो सुद्धा आता पुढच्या वर्षीपासून तो काटकोरपणे पालन करावं लागेल आणि पॉसिबल असेल तर प्रत्येक दिंडीसोबतच एक अग्निशमन व्हेकलचं नियोजन करावं लागेल. आणि तिसरा जो विषय आहे तो माझा एक फेलियर म्हणून पण म्हणू शकतो, तो म्हणजे घुसखोरी. मी थोडा लाईटली घेतला होता मी, पण इतकी जास्त प्रमाणे घुसखोरी झाला ना, मी तुम्हाला सांगू पण शकलो. इतकी जास्त प्रमाणे घुसखोरी झाला. आमच्या समोर मंत्री महोदय दौरा करत आहेत, पालकमंत्री महोदय असो या गिरीश महाजन साहेब असो, त्यांच्या समोरच घुसखोरी दर्शन रांगेत. तो हे घुसखोरीचं प्रकरण मला पूर्णपणे थांबवायला पुढच्या वर्षी मी नियोजन केलं. हा 3 विषय तर मी नक्की पुढच्या वर्षी मी आता विचारत आहेत कशा करायचे, काय करायचे. मी अजून थोडा इम्प्लिमेंट करत आहे, बरेच सल्ला वगैरे घेत आहेत. आपलं काही हा 3 विषय बद्दल तो इम्पॉर्टंटली वयोवृद्ध जो आहेत त्यांच्याबद्दल थोडा आपलं काही आयडियाज असेल तर माझ्याकडे शेअर करावे. पण अजून मला विचारच स्टेजवर आहेत की प्लॅन जवळपास दिसली. हा 65 कामं दिसली, त्यातली जवळपास 10 सिलेक्ट केली. तर त्याचं काही सांगता येईल का? म्हणजे हा सांगतो मी. कुठल्या कामाला तुम्ही प्राधान्य देणार आहे? प्राधान्य नाहीये, तेच माझ्याकडे यादी आहेत, माझ्या डायरीवर आहेत. मी परत आपल्याला जो माहिती आहे, एक सर्वप्रथम उजनी जलपर्यटन. दुसरं आहे की आपला उजनी जलपर्यटन झालं. उजनीचं प्रदूषण तो खूपच वाईट आहे. म्हणजे माझं तर 2 वर्ष 3 वर्ष आहे, तुम्ही तर इथेच असणार आहे. तुमचं तर जो आरोग्याची काळजी आपल्याला घ्यावं लागेल. उजनीवर असलेले प्रदूषण कमी करणे तो दुसरा विषय.
तिसरा विषय आहे की टुरिझम सर्क्यूट डेव्हलप करणे, IT पार्क, टुरिझम सर्क्यूट म्हणजे रिलीजियस टुरिझम. सोलापूरचे तोच महत्वाचा विषय आहे ना. आमच्याकडे प्रत्येक तालुक्यामध्ये काहीतरी रिलीजियस इन्स्टिट्यूशन आहे. अक्कलकोटचं स्वामी समर्थ असो, बार्शी मधलं जो विष्णू मंदिर असो, प्रत्येक ठिकाणी पण टुरिझम सर्क्यूट नाहीये. टुरिझम सर्क्यूट असो, IT कॉरिडॉर, IT पार्क असो, कॉरिडॉर, उडान पूल, अजून 2 आहे माझ्या डेअरीवर आहेत, मी तुम्हाला विमान सेवा, नाईट लँडिंग, अजून एक विषय पेंडिंग आहे. तो जनरलच आहे, तो नाही, तो जनरल झाला, पण प्रोजेक्ट घेऊन कम्प्लीट करण्याच्या विषयी अजून एक आहे, मी तुम्हाला सांगतो. ठीक आहे. आता ती ठीक आहे, फायनान्शियलला जागा तर हँडओव्हर झाली, ते नक्की ह्याचं काम कधी सुरू होईल? ओके, सो IT पार्कच्या IT पार्कच्या प्रवास असा असेल की आता जमीन आमच्याकडे हँडओव्हर झालेली आहे, आता नाव करून घेणार आहे. आता आम्ही 2 मॉडेल आहे. एक मॉडेल आहे की आम्ही या कंपनीने याच्यामध्ये MIDC जे आहे ते पूर्ण इन्फ्रास्ट्रक्चर उभे करून ते हँडओव्हर करायचे. या IT कंपनीला देऊन त्यांना येऊन बिल्डिंग्स वगैरे बांधायचे. तो दुसरा जो पर्याय आहे तो फिजिबल नाहीये. कारण असं आहे की आता युद्धच्या म्हणजे अजून इराणचे वॉर संपलेले नाहीये, तर बरेच IT पार्क बरेच ठिकाणी ते पाठीमागे येतात. त्यांना टर्न की पाहिजे. टर्न की म्हणजे काय, अंग्रेजीमध्ये शब्द आहे टर्न की. टर्न TURN की म्हणजे शाबी. टर्न की म्हणजे काय आहे की आल्यानंतर इमिडिएटली चाबी टर्न करून आतमध्ये घुसायची. तसं आम्ही पूर्णपणे करून देण्याचा शब्द आहे टर्न. त्याच पद्धतीने आपल्याला करायची. तो याच्यामध्ये अगोदर सांगितल्याप्रमाणे जमीन आता भेटलेली आहेत. आता MIDC सोबत चर्चा करायची. आता 2 विषय पॅरलली करावं लागेल. एक काय करावं लागेल तिथे, सो ठीक आहे, पुणे असताना, कोल्हापूर असताना, सोलापूरला कशाला वही सोलापूर हा कारणासाठी आहे की 3 एक, सर्वप्रथम आमच्याकडे मनुष्यबळ आहे. लर्न्ड मॅनपॉवर जो म्हणतो आपण, तो आमच्याकडे भरभरून आहे. सगळ्यात 5th लार्जेस्ट पॉप्युलेशन आमच्याकडे आहे. म्हणजे तो कोर आहे. ठीक आहे, एखाद्या ठिकाणी मी मॅनपॉवर तयार करून दिलं तर हा कोल्हापूरमध्ये नाही, म्हणजे नॉट टू डिस्क्रेस कोल्हापूरमध्ये कसे आहे की दुसरा ऑल्टरनेटिव्ह इकॉनॉमी ऑलरेडी तिथे असल्यामुळे कोल्हापूरमध्ये, ओके, सोलापूरमध्ये जो रॉ मटेरियल म्हणतो आपण तो आमच्याकडे आहे. एक महत्वाचा विषय. दुसरा महत्वाचा विषय असा आहे की जमीनची कॉस्ट पूर्णपणे आता शासनाने फ्री ऑफ कॉस्ट दिलेली आहे. सगळ्यात हायएस्ट कॉस्ट काय आहे, मी कंपनीमधून मी कशाला येणार, कधी येणार, मला जास्त प्रॉफिट भेटलं तर मी कंपनी म्हणून तिथे येणार, बरोबर आहे. आता मला प्रॉफिट कधी जास्त भेटेल, प्रॉफिट मला जास्त भेटेल जेव्हा माझा कॉस्ट कमी आहे. कॉस्ट कशा कमी आहेत, एक मॅनपॉवर इथे अवेलेबल आहे, दुसरा जमीन इथे अवेलेबल आहे, तिसरा इलेक्ट्रिसिटी. आपल्याला मी सोलारचा प्लॅन करत आहे, सोलारचा प्लॅन केला तर 3 रुपये आम्हाला सोलारचं प्रति युनिट भेटेल. आणि चौथा खूप महत्वाचं म्हणजे पाणी, बिजली, पाणी, जमीन आणि मॅनपॉवर. ठीक आहे, सोलारचं केलं तर ते होऊन जाईल. पाणी तर आमच्याकडे काही प्रॉब्लेम नाहीये. तिसरा मॅनपॉवर आहे आणि लँड. 4 विषय आमच्याकडे आलेली आहे. तो हा 4 विषयाचा 2 विषय मी सांगितल्याप्रमाणे पॅरलली करावा लागेल. एक इन्फ्रास्ट्रक्चर उभारणे, तो आता डिस्कशन सुरू झालेली आहे. आता पुढे जाऊन कोण कधी करणार तो आपण ठरवून इन्फ्रास्ट्रक्चर सुरू करायचे. त्या इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये दुसरा विषय असा आहे की त्या सोलापूरच्या बद्दल थोडा पूर्णपणे आपल्याला पिचिंग सुरू करावं लागेल. याच्यासाठी एक इन्व्हेस्टमेंट कंपनीची आपल्याला मदत घ्यावं लागेल. त्या इन्व्हेस्टमेंट कंपनी मी जिल्हाधिकारी म्हणून प्रत्येक ठिकाणी जाऊन मला करू शकतो. तो एक आमच्या वतीने म्हणजे सोलापूर जिल्ह्याच्या वतीने इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी त्यांना इथे बोलवणे, आमच्याबद्दल तिकडे जाऊन सांगणे, हा काम तर इन्व्हेस्टमेंट प्रमोशन कंपनी करणार आहे. बँगलोरला जाणार, तिथे जाणार, म्हणजे ज्या ठिकाणी एक्सेस झालेली आहे त्या ठिकाणी जाऊन सोलापूरला या, आम्ही तुम्हाला हे पूर्णपणे आम्हाला कमी करून. तर 2 काम आता पॅरलली ऑलरेडी चालू झालेली आहे. एक इन्व्हेस्टमेंट प्रमोशन कंपनीचे कडून साईप्स करायचे तर 4-5 कंपनी शोधलेली आहे, तो सुद्धा आम्ही केलेली आहे. आणि दुसरा तो काय म्हणतो आपण इन्फ्रास्ट्रक्चर उभायचे काम पण आता चालू झालं. उजनीच्या बाबतीमध्ये तुमच्या प्राधान्यक्रम कामामध्ये उजनी जलपर्यटन का प्रदूषण? प्रदूषण, हा. प्रामुख्याने कुठल्या गोष्टीवर हायलाइट करणार प्रदूषण रोखण्यासाठीचं काम उपाय? ओके, ठीक आहे. हा उजनी प्रदूषण थांबण्याच्या काम फक्त सोलापूर जिल्ह्याचं नाहीये, पुणे जिल्ह्याचं पण आहे. पुणे आणि काही ठिकाणी अहमदनगरचं पण आहे. अहमदनगर म्हणतो मी, आमच्या अहिल्यानगरचं पण आहे. पण मेजर कॉन्ट्रीब्युशन आहे ते पुण्याचे आहे. याच्यामध्ये 3 काम आपल्याला करावं लागेल प्रदूषण थांबवण्यासाठी. एक, सर्वप्रथम खूप महत्वाचं म्हणजे उजनी धरणामध्ये असलेले जे एलियन स्पीशीज आहेत तो पूर्णपणे आपल्याला काढावा लागेल. अगोदर तुम्हाला माहिती असेल की
आमच्याकडे जो आमचं नेटिव्ह इंडियन स्पीशीज होतं, महाशीर होतं, बरेच नेटिव्ह फिशेस होतं, त्या पोल्युशनच्या काही भाग ते घेत होते. पण तो आता पूर्णपणे हे आलेली आहेत आणि आमच्याकडे ते दोन त्या दिवशी मी मीटिंगला पण सांगितले, सकरफिश, कॅटफिश आणि सकरफिश, दोन फिश आलेले आहे. याच्यामध्ये काही कॉन्ट्रीब्युशन होत नाही, उलट काय होतंय ते प्रदूषण पण वाढवते आणि प्रदूषण ह्याचमुळे प्रदूषण वाढत पण आहेत आणि इतर जो स्पीशीज आहे, इंडियन स्पीशीज आहे, तो कमी करते. तो सर्वप्रथम तो विषय क्रमांक 1 मध्ये. आणि जुना जो इंडियन हे स्पीशीज आहेत, काय म्हणतो आपण, प्लांट स्पीशीज आहेत, तो सुद्धा आपल्याला एलियन स्पीशीज कमी करून इंडियन स्पीशीज वाढवायचा प्रयत्न पूर्णपणे करावा लागेल. तो पण आता प्रवीण सिंग परदेशी सरांच्या मार्फत तो काम चालू आहे. तो एक. दुसरा, आणि याच्यासाठी जे काय आता ठीक आहे, मी शेवटी बोलतो, मी शॉर्ट मध्ये बोलतो आता. तो सर्वप्रथम प्रदूषण कमी करण्याचा भाग म्हणजे तो इंडियन स्पीशीज वाढवणे आणि एलियन स्पीशीज पूर्णपणे, तिलापिया सुद्धा एक एलियन स्पीशीज आहे, तो पूर्णपणे आपल्याला काढावा लागेल. काढून जुना जे काही स्पीशीज होतं तो पूर्णपणे परत इंट्रोड्यूस करावा लागेल. तो इंट्रोड्यूस केलं तर बऱ्यापैकी तुमचे प्रदूषण जो आहे तो प्रदूषण कमी होण्याची शक्यता आहे. विषय क्रमांक 1. विषय क्रमांक 2, पूर्णपणे सर्वप्रथम आपल्याला मॅपिंग करावं लागेल. तो याच्यामध्ये ऑलरेडी 80% काम पूर्ण झालेली आहेत. मॅपिंग म्हणजे कोणत्या कोणत्या गावामार्फत किती टक्क्याच्या MLD पाणी प्रदूषण करताय, तो आपल्याला पूर्णपणे आयडेंटिफाय करावा लागेल आणि तिथे उपाययोजना करावं लागेल. पुण्यामधून ह्या पर्टिक्युलर गावामधून इतकी MLD प्रदूषण होत आहे, तो ऑलरेडी याच्यामध्ये हीट मॅप म्हणतो आपण. हीट मॅप म्हणजे काय की एक एक पोल्युटंट बाहेर काढायचे. फॉर एक्झाम्पल मेर्क्युरी एक पोल्युटंट आहे. त्या मेर्क्युरीच्या पोल्युटंट किती गावातून MLD मध्ये मिक्स होत आहे, तो एक सल्फर, असं प्रत्येक पोल्युटंट बाहेर काढून कुठे कुठे ते ऍड होत आहे तो चेक करणे. तो याच्यामध्ये 80% काम पूर्ण झालेले आहे. परत एकदा आम्ही चर्चा करत असताना आपल्याला मॅप सोबत दाखवतो कोणत्या गावातून कोणत्या पोल्युटंट उजनीमध्ये येत आहे ते आपल्याला क्लिअर कट दाखवू शकते हीट मॅप मार्फत. तो आयडेंटिफाय करणे. आणि तिसरा, ज्या ज्या गावामधून, ज्या ज्या नगर परिषदतून ज्या सांडपाणी उजनीमध्ये मिक्स होत आहे, त्याच्यामध्ये फक्त गाव नाही, इंडस्ट्री पण आहे, ते सगळ्या पद्धतीने पर्यायी वापरणे. हे 3 काम आपण केलं तर उजनीमध्ये कायमस्वरूपी हा विषय प्रदूषणच्या विषयी. उजनीच्या पाण्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील कॅन्सर रुग्णांचं प्रमाण वाढतंय असं बऱ्याच डॉक्टरांचं म्हणणं आहे. त्याला काही ऍडव्हान्स आहे का, किंवा त्या संदर्भात आपण कुणाला सांगितलं नाही, फ्रँकली नाहीये. तो लोक माझ्याकडे ते अगोदरचे एक प्रेस कॉन्फरन्स मध्ये पण एक डॉक्टरनी मला सांगितलंय की म्हणजे तोंडी चालू आहेत आता कॅन्सरचं प्रमाण वाढलेली आहे म्हणून, पण याच्यामध्ये अधिकृत माहिती कुठेही नाहीये. म्हणजे अधिकृत स्टडी असो, अधिकृत पब्लिश असो, याच्यामध्ये कुठेही नाहीये. आपण तुम्ही म्हटल्याप्रमाणे एखादा इंडियन मेडिकल असोसिएशन या कोणाला तरी रिक्वेस्ट करून याच्याबद्दल अधिकृत स्टडी करायचे महत्वाचे आहे. म्हणजे प्रत्येक डॉक्टरकडे जाऊन ऍक्च्युली तुमच्याकडे पेशंट्स किती आलेले आहेत, कोणत्या, म्हणजे असं सोलापूर मेडिकल हब असल्यामुळे जवळच्या जिल्ह्यातून बरेच पेशंट्स येतात, म्हणून सुद्धा आता शक्यता म्हणजे कॅन्सरचं प्रमाण जास्त वाढू शकलं असेल की कोल्हापूरतून येतात. मी कोल्हापूरमध्ये असताना बरेच माझ्या कर्मचारीचे लोक इथेच मेडिकलसाठी, इथेच ट्रीटमेंटसाठी यायचे. कोल्हापूर मेडिकल हब आहे म्हणून कॅन्सरचं प्रमाण जास्त होऊ शकते. पण मी अगोदर सांगितल्याप्रमाणे एक स्टडी करण्याशिवाय, आणि हे ऍक्च्युली हे सोलापूरच्या लोकांच्या कॅन्सर किती पद्धतीने आल्या त्या स्टडी आणि रिसर्च पब्लिश केल्याशिवाय आपण हा स्टेटमेंट जाऊ शकत नाहीये. पण हे खरं आहे की सोलापूरमध्ये प्रदूषण जास्त आहे. डेटा सेंटर ते इरिगेशन मार्फत चालू आहे. हा, नाही, तो याच्याबद्दल मी अजून स्टडी केलेलं नाहीये. मी फक्त ऐकलं, मी आपल्यासारखे मी पण ऐकलो की ते फ्लोटिंग डेटा सेंटर काहीतरी तयार करणार आहे म्हणून, पण मी याच्यामध्ये अभ्यास केलेला नाही. मी अभ्यास केला तर सांगतो. ऍक्च्युली तो पार्ट पुण्याच्या उजनीमध्ये होत आहे म्हणून मी अभ्यास केलेला नाहीये, पण तुम्ही म्हटल्याप्रमाणे अभ्यास करून नेक्स्ट प्रेस मिटिंगला सांगतो. असं 2 आणि 2 पेक्षा जास्त राज्यांमध्ये मतदारी यादीत नाव असणाऱ्या या बाबतीत काय निर्णय जिल्हा प्रशासनाकडून घेतला जाणार आहे आणि पुन्हा अशी गोष्ट होणार नाही याच्यासाठी काय उपाय? ओके, चांगला प्रश्न आहे, मी उत्तर देतो याच्यामध्ये. सध्या तुम्हाला सर्वांना माहिती असेल की SIRचं काम चालू आहे. SIR मध्ये SIRचं मूल उद्देश एवढंच आहे की आपलं जो मतदान यादी आहे तो क्लीन करणे. क्लीन करणे म्हणजे बरेच गोष्ट समाविष्ट आहे याच्यामध्ये. खूप महत्वाचा घटक म्हणजे समजा तुम्ही म्हटल्याप्रमाणे 2 किंवा 2पेक्षा जास्त ठिकाणी मतदाराच्या यादीमध्ये नाव असेल
तर तो पूर्णपणे कमी करणे. या व्यतिरिक्त जे कोणी भारताचा सिटिझनच नाही आहे त्यांचं नाव याच्यामधून नवीन यादीमध्ये समाविष्ट न करणे, हे बरेच विषय SIRचे मूल उद्देश आहे. याच्यामध्ये मी तुम्ही म्हटल्याप्रमाणे सगळ्यात महत्वाचा विषय असा आहे की एकापेक्षा जास्त ठिकाणी मतदान यादी असेल तर त्या ठिकाणीतून वेगळणे. याच्यामध्ये कसे आहे की समजा उदाहरण देतो. समजा मी आतापर्यंत 3 ठिकाणी काम केलेली आहे. एक किनवटमध्ये काम केलेली आहे, त्यानंतर पुण्यामध्ये काम केलेली आहेत आणि कोल्हापूरमध्ये पण काम केलेली आहे. अजून माझा मतदार यादी कोल्हापूरमध्ये इथून मी शिफ्ट केलं नाही कारण SIRचं काम चालू आहे. SIR झाल्यानंतर मी ते शिफ्ट करेन. ठीक आहे, समजा नाहीये पण तसा समजा माझं नाव किनवटला पण होतं, पुण्याला पण होतं आणि कोल्हापूरला पण होतं. आता मला एकच ठिकाणी मी एनरोल एन्युमरेशन फॉर्म मी देऊ शकतो. समजा माझा एन्युमरेशन फॉर्म अपलोड मी कोल्हापूरमध्ये केलं असेल, समजा मी कोल्हापूरमध्ये केलं असेल तर पुण्या आणि किनवटमध्ये ज्या BLO माझ्याकडे एन्युमरेशन फॉर्म करत असताना ऑलरेडी एनरोल्ड म्हणून दाखव. म्हणून याचा फायदा काय आहे की ऑलरेडी एनरोल एक ठिकाणी केलं तर दुसऱ्या 2 ठिकाणी मला एनरोल सुद्धा करता येत नाही. नॉट कलेक्टेबल मध्ये येईल, ऑलरेडी ऑटोमॅटिकली नॉट कलेक्टेबल म्हणून येईल. समजा मला कोल्हापूरमध्ये एनरोल झालं पण मला ठेवायचे किनवटमध्ये. समजा उदाहरण किनवटमध्ये ठेवायचे म्हटलं तर त्या किनवटच्या BLO ला सांगून कोल्हापूरच्या BLO ला कनेक्ट करून तिथे अनएनरोल केल्यानंतरच मला किनवटमध्ये एनरोल करता येईल. सो सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की कितीही ठिकाणी माझं नाव असेल तरी सध्या मला एनरोल एकच ठिकाणी करता येईल. एक ठिकाणी माझं नाव एनरोल झालं असेल तर दुसऱ्या ठिकाणी मला ऍपमध्ये प्रोव्हिजन पण नाहीये मला एनरोल करायला. सो म्हणून याच्यामध्ये आता खूप महत्वाचं म्हणजे याच्यामध्ये ज्या लोक आहेत ते त्यांच्या 4-5 ठिकाणी आहे, 5 ठिकाणी आहे, त्यांना आता एकच ठिकाणी एनरोल करायचे ऑप्शन भेटले. तुमच्या प्रश्नाचं उत्तर भेटलं? चालेल, ओके. सो कर्जमाफी. आता कर्जमाफीमध्ये पहिल्या टप्प्यामध्ये आम्ही ऍक्च्युली पहिल्या टप्प्याच्या यादीमध्ये जवळपास 25,563 याच्यामध्ये 500 प्लस और मायनस येईल 26,573. सो पहिल्या टप्प्यामध्ये 26,573 पात्र शेतकरी बांधवांचं नाव प्रसिद्धी झाला आणि मला सांगायला आनंद वाटत आहे की सर्वप्रथम त्यांना आधार सीडिंग करावं लागेल. आधार सीडिंग केल्याशिवाय त्या खात्यामध्ये ते लाभ डेपॉझिट होणार नाहीये. आणि मला सांगायला आनंद वाटत आहे की जवळपास 72% लोकांचं ऑलरेडी आम्ही आधार सीडिंग केलेली आहे. जवळपास काल रात्रीचे फिगर जवळपास 19,000 लोकांच्या आम्ही आधार सीडिंग केलेली आहे, 24,000 आणि राहिले जवळपास 7,000 राहिलेले आहेत. तो सुद्धा मी काल आवाहन केलेली आहे. परत एकदा मी याच्यामध्ये पण बोलतो. त्या लोकांच्या जवळपास 70% लोकांच्या ऑलरेडी आधार सीडिंग झालेली आहे. त्यांच्या खात्यामध्ये आता लाभ यायला सुरू होऊन जाईल. उर्वरित जो 30% आहे त्यांना आपण युद्ध पातळीवर आधार सीडिंग करायचा प्रयत्न करत आहेत आणि चांगलं काम केलं म्हणजे हायएस्ट काम केलेल्या जिल्ह्यामध्ये पहिल्या 10 जिल्ह्यामध्ये सोलापूर पण आहे. म्हणजे सगळ्यात जास्त काम आम्ही केलेले आहे. उर्वरित शेतकऱ्यांना सुद्धा पात्र शेतकरी बांधवांना सुद्धा आम्ही आवाहन करत आहे की त्यांनी येऊन लवकरात लवकर त्यांनी आधार सीडिंग करून घ्यायचे. याच्यामध्ये सर्वप्रथम 3 स्टेप्स आहे. पहिला स्टेप आहे की त्यांचं नाव हा जो 25,000-26,000 आहे त्याच्यामध्ये त्यांचं नाव आहे किंवा नाही ते खात्री करणे. ते कशा खात्री करू शकतायत? त्यांना मेसेज आला असेल आतापर्यंत, नंबर असेल तर त्यांचा मेसेज आला असेल. समजा मेसेज मध्ये मोबाईल वगैरे नाही आहे तर त्यांच्या जवळचं प्रत्येक तलाठी ऑफिसमध्ये पब्लिश केलेली आहे, प्रत्येक बँकला पब्लिश केलेली आहे, प्रत्येक ग्रामपंचायतला पब्लिश केलेली आहे. तिथे जाऊन ते चेक करू शकताय की त्यांचं नाव आहे का नाही आहे. त्यांच्या नाव समोर एक विशेष क्रमांक असेल. त्या विशेष क्रमांक प्लस आधार कार्ड घेऊन तो कोणतेही ई सेवा केंद्र या आपल्या सरकार सेवा केंद्रामध्ये गेलं तर ते विनाशुल्क तिथे आधार सीडिंग करून घेतो. तर 5 मिनिटचं काम आहे. त्या 5 मिनिटचं काम झालं तर ते विषय इथून क्लोज झाला. तो उर्वरित 7,000चं पण युद्ध पातळीवर करायला आम्ही प्रयत्न चालू. ठीक आहे. तो मला हा प्रश्न पंढरपूरचा पत्रकार पण विचारला. बरेच याच्यामध्ये गैरसमज आहे की लोकांचं की त्यांच्या लोकांचं असं म्हणणं होत आहे की वारी कार्डार संपलं तर आम्ही पूर्ण JCB घेऊन येणार, तोडायला सुरू करणार. असं नाहीये. याच्यामध्ये भूसंपादन करायला कालावधी लागेल. म्हणजे असं सर्वप्रथम आम्ही जे कोणी इच्छुक आहे त्यांच्यावर आम्ही काम चालू करणार. त्यांच्या इच्छुक लोकांचे जर भरपूर प्रोव्हिजन आहे तो सुरू करणार. त्यानंतर रेट फायनलायझेशनसाठी माझ्याकडे येईल, रेट फायनलायझेशन करायचे. याच्यामध्ये बरेच नेगोशिएशन होईल. तो इच्छुक लोकांच्या जवळपास याच्यामध्ये 90% तर लोक तर आता तुम्हाला माहिती आहे की इच्छुक आहे.
त्यांच्याविषयी झाल्यानंतर जे कोणी इच्छुक नाहीये त्यांच्यावर आपल्याला काम करायचे आहे. तो याच्यामध्ये मी सर्वप्रथम जॉईंट मेजरमेंट वगैरे होईल. जॉईंट सगळ्या विषय संपल्यानंतर त्यांना 60 दिवस नोटीस द्यावं लागेल घर खाली करण्यासाठी. हे पूर्ण झाल्यानंतर सुरू होईल. पण जेव्हा त्या दिवशी GR आलं त्या दिवशीपासूनच आमचं काम ऑलरेडी याच्यामध्ये चालू झालेली आहे, प्रॅक्टिकली चालू झालेली. जेव्हा GR महत्वाचा घटक आहे, जेव्हा GR आला म्हणजे शासनाने मान्यता दिलेली आहे, मान्यता दिलेल्यापासून आम्ही काम चालू झालेली आहे. सर तुम्ही आता झाल्या तुम्हाला असं वाटतं की आपल्या व्यवस्थेमध्ये जिल्हाधिकारी दर्जाचा माणूस अधिकारी मनात आणलं तर बरंच काही त्या जिल्ह्यात 100% आहेत एवढे अधिकार क्षमता हो, येस येस येस. मी तुम्हाला सांगतो, ठीक आहे, ठीक आहे, थोडा इन्फॉर्मली बोलतो मी. मी चार्टर्ड अकाउंटंट आहे, तुम्हाला माहिती असेल. या व्यतिरिक्त मी जवळपास 20-25 कोर्सेस केलेली आहे. हे काय म्हणतो आपण, आर्टिफिशियल इंटेलिजन्स असो, डेटा मायनिंग असो, डेटा अनालिटिक्स असो, बिग डेटा असो, पूर्ण जगाच्या युनिव्हर्सिटी, मोठ्या युनिव्हर्सिटीमध्ये मी कोर्स केलेली आहे. आणि मी विदेशमध्ये काम करत होतो, जर्मनीमध्ये काम करत होतो. मी छापण्यासाठी नाहीये, फक्त तुमच्यासाठी बोलतोय. तो चॅलेंज नाहीये, तो ऍक्च्युअली ऑपॉर्च्युनिटी आहे. बरेच गोष्ट मी कशा आहे की हे परत इन्फॉर्मल विषय काय आहे की आम्ही ऍक्च्युअली एक कॉस्ट बेनिफिट अनालिसिस केलं होतं. तो ऍक्च्युली मी CM सर समोर सुद्धा हा विषय मी ब्रीफ केलं होतं. नाईट लँडिंग जो विषय आहे त्या आता आपल्याला आहे त्या ठिकाणी आपल्याला नाईट लँडिंग करायचं म्हटलं तर याच्यामध्ये किमान 1600 to 1800 कोटी लागेल किमान. कारण 4-5 विषय. एक, तिथे भूसंपादन करावं लागेल 2 गावाच्या. आता मी कुमटी आणि दुसरा एक विषय मजरेवाडी आणि कुमटी दोन्ही ठिकाणी आपल्याला भूसंपादन करावं लागेल. भूसंपादनचा खर्च होईल, त्यानंतर स्टे आहे, बरेच गोष्टी आहेत. तो किमान 1600 ते 1800 कोटी लागेल. आणि तिथे ते एक साखर कारखाना पण आहे. त्याचा पर्याय काय आहे की 1600-1700 कोटी. आता तुम्हाला शिर्डीमध्ये एक एअरपोर्ट ते वर्ल्ड क्लास बनवलं होतं, त्या याची किंमत फक्त माझं माहितीप्रमाणे 300 कोटीचे काहीतरी आहे. सो त्या 300 कोटी अपेक्षा जवळपास 6 पट जास्त तिथे लागेल. आता आपल्याला आहे त्या ठिकाणी लाईट लँडिंग करायचं म्हटलं, तो एक पर्याय. दुसरा पर्याय आहे की बोरामणी. आता बोरामणीमध्ये आम्ही आता नाईट लँडिंग केलं तर याच्यामध्ये खर्च फक्त आणि फक्त 400 कोटीमध्ये आपण पूर्णपणे लाईट लँडिंग पूर्ण नवीन एअरपोर्ट स्टेट ऑफ द आर्ट आपण करू शकतो. ठीक आहे. आता सो इकॉनॉमिकली काय म्हणते आपल्याला बोरामणीमध्ये डेव्हलप करावं लागेल. याच्यामध्ये 2 विषय. एक, ठीक आहे, आता बोरामणीमध्ये आपण नवीन एअरपोर्ट केलं तर जुना एअरपोर्टचा काही फायदा, जुना एअरपोर्टचा फायदा नक्की याच्यामध्ये होईल. कसे होईल, आपण कार्गो हँडलिंग वगैरे करू शकतो. ठीक आहे, असं नाही आहे की आपण हा पूर्ण आता इतकी कोटींनी आपण बनवलं पूर्ण वेस्ट होऊन जाईल, असं नाही. पूर्ण आपण कार्गो हँडलिंगसाठी आपण हे वापर करू शकतो, असं म्हणजे कुठेही वेस्ट होणार नाही. ठीक आहे, पहिला प्रश्नाचं उत्तर. दुसरा प्रश्नाचं उत्तर काय की ठीक आहे, आता बोरामणीमध्ये इतकी कमी पैशामध्ये आपण करू शकलं असेल तर ते कशाला करू शकत. तिथं कारण आहे तिथे ते मरडूक पक्ष. त्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम आहे की ज्या 2 विषय परत त्याच्यामध्ये सांगतो. जेव्हा बोरामणी जो एअरपोर्टची जागा आहे तो कुठेही रिझर्व्ह फॉरेस्ट मध्ये पण नाहीये, बफर झोन मध्ये पण नाही. रिझर्व्ह फॉरेस्ट पण नाहीये, प्रोटेक्टेड नाहीये, बफर झोन पण नाही. रिझर्व्ह फॉरेस्ट नाहीये, आपल्याला माहिती आहे सोलापूरमध्ये रिझर्व्ह फॉरेस्ट नाहीये. प्रोटेक्टेड एरिया म्हणजे काय की एखादा पक्षी त्या ठिकाणी सापडलं तर प्रोटेक्टेड एरिया ड्रॉ करतात, तो पण प्रोटेक्टेड एरिया पण नाहीये. तिसरा बफर झोन. बफर झोन म्हणजे काय की प्रोटेक्टेड एरियाच्या आजूबाजूचा एरिया बफर झोन म्हणतो. तो एरिया बफर पण नाहीये, रिझर्व्ह पण नाहीये, प्रोटेक्टेड पण नाहीये, बफर पण नाहीये. तो कशाला त्यांनी नाकारलंय, कारण एवढंच नाकारलंय की 5 किलोमीटरच्या तिथून जवळपास 5-6 किलोमीटरच्या पुढे कुठेतरी 2021 मध्ये त्यांनी कुठेतरी बघितलेले आहेत म्हणून त्यांनी नाकारलं. पण हा विषय केंद्र सरकारनं लक्षात आणून देणे आणि आम्ही काय प्रपोज केले की आहे त्याच ठिकाणी मी तुम्हाला कॉम्पन्सेटरी अफॉरेस्टेशनला सुद्धा जागा देतो. आणि एक सर्वप्रथम प्रोटेक्टेड एरिया नाहीये, बफर नाहीये, हे पण नाहीये, काय म्हणतो आपण रिझर्व्ह फॉरेस्ट पण नाहीये, आणि फक्त हे फॉरेस्ट जमीन आहे, मान्य आहे, बरोबर आहे. दुसरा असा आहे की तिथून जवळपास 6-7 वर्षाच्या अगोदर तिथे कुठेतरी तिथून 5 किलोमीटरच्या पुढे बघितलेली आहे, तो सुद्धा हे नाहीये. आणि तिसरा महत्वाचा असा आहे की एक कोहॅबिटेशन म्हणतो. कोहॅबिटेशन म्हणजे काय आहे की नवी मुंबई एअरपोर्ट बघितलं तर तिथे सुद्धा वन पक्षीच्या रिझर्व्ह आहे. पण वन पक्षीच्या रिझर्व्ह प्लस एअरपोर्ट कशा को एक्झिस्ट करू शकताय, तो सुद्धा शासनाने करून दाखवलेला आहे. कुठे, नवी मुंबईला.
अशा करून आपण इथे एस्टॅब्लिश करायला परवानगी आपल्याला केंद्र सरकारकडून मागवणे, परवानगी आल्यानंतर इथे बोरामणीमध्ये करणे, हेच कोल्हापूरसाठी महत्वाचे विषय.